संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या अवयवाच्या तस्करीचा आरोप करण्यात आलाय। जादू टोण्यासाठी तस्करी झाल्याचा आरोप करण्यात आला। नाशिकच्या शालिमार परिसरात एका चारचाकी वाहनाला अचानक पेट घेतला। चालकाने वेळीच गाडीतून उडी घेतल्यानं सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन विभागाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली। बोईसरमधील दांडीपाडा येथील 65 गुंठे जमिनीवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली। स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। चिपळूणमध्ये ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। पारंपरिक वेशभूषा सागर नृत्य देखावा शिमग्यातील पालखी नृत्य या दिंडीत सादर करण्यात आले। हे संमेलन 3 दिवस चालणार आहे। नवी मुंबईत शिक्षण मंडळातील मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलाय। बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शालार्थी आयडी बनवून अनुदान लाटल्याप्रकरणी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजेंद्र आहिरे यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत। देशातील सर्वात मोठ्या आयटी पार्क हिंजवडी इथं गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातोय। याबाबत सदनिकाधारकांनी पीएमआरडीए तसेच बिल्डरकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्यानं सदनिकाधारक चांगलेच वैतागलेत। पीएमपीएमएलच्या चालत्या बसनं अचानक पेट घेतला। शॉक सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। चाकण औद्योगिक वसाहतीसमोरील रस्त्यावरील ही घटना आहे। पीएमपीएलच्या बसनं अचानक पेट घेतला, त्यामुळे या परिसरात मोठी भीतीचं वातावरण पसरलं। अग्निशामक दलानं तातडीनं या आगीवरती नियंत्रण मिळवलं। लोअरपरळ वर्कशॉपमध्ये आग लागल्याची घटना घडली। वर्कशॉप एक्सप्रेसच्या डबल डेकर कोचला आग लागली असून आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे। घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। साकेत पुलावर डंपर चालवून वजनाची चाचणी करण्यात आली आहे। साकेत पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार। बदलापूरमध्ये 2 प्रवाशांमध्ये हाणामारी झाली। हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला। यामध्ये एक वयस्कर व्यक्तीला एक तरुण मारताना दिसतोय। रेल्वे पोलिसांनी येऊन दोघांची भांडणं सोडवली। दादर रेल्वे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच आहे। दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील पोलीस आणि महापालिकेच्या वतीनं संयुक्तपणे कारवाई करण्यात येते। सोन्या चांदीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे। सोन्याच्या भाववाढीमुळे ग्राहकांसाठी रोज गोल्ड पर्याय ठरतोय। व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर बाजारात रोज गोल्डचे आकर्षक दागिने पाहायला मिळतात। विजय एकादशी निमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली। फुल आणि नवीन वस्त्र घालून मुखवट्याला सजावट करण्यात आली। भाविकांनी मोठ्या प्रमाणावर आनंदित गर्दी केली। नागपूर वर्धा मार्गावरील जामठा परिसरात कारला अचानक आग लागली। आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही।